ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकार आसमानाला लावून कपाळी माती घे पक्ष तिच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा SD मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. महापारेषण आणि महावितरण भरती ITI इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांकरिता आपण जी फ्री टेस्ट सिरीज चालू केली होती त्या टेस्ट सिरीजमधील टेस्ट नंबर 13चं आज आपण टेस्ट विश्लेषण पाहणार आहोत. आणि आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपली जी फ्री टेस्ट सिरीज काही दिवसापूर्वी आपण ती स्टॉप केली होती ती आता परत आपण ती चालू करणार आहोत. आता आपल्या एक्झाम लवकरच होण्याची दाट शक्यता असल्या कारणामुळे माझ्याकडून जेवढी तुम्हाला मदत होईल तेवढी मी करणार आहे. त्यासाठी तुम्ही काय करायचं, आपली फ्री टेस्ट सिरीज देण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. तिथे आपण त्या फ्री टेस्ट सिरीजच्या लिंक आपण तिथे काय करत असतो, शेअर करत असतो. त्यासाठी सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल आणि आपलं हे चॅनलला काय करायचं, जॉईन करून घ्यायचं आहे. जेणेकरून तुम्हाला पुढील टेस्टची काय होईल, लवकरात लवकर अपडेट भेटेल आणि तुम्हाला ती टेस्ट देता येईल. आणि आपली महापारेषण आणि महावितरण भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी आपण एक टेस्ट सिरीजसुद्धा लॉन्च केलेली आहे. त्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला 10+ फुल लेंथ टेस्ट आणि 15+ टेक्निकल फुल लेंथ टेस्ट, आणखी याच्यामध्ये 2 ते 3 टेस्ट आपण एक्स्ट्रा देणार आहोत. प्युअरली IBPS पॅटर्ननुसार आपली ही टेस्ट सिरीज डिझाईन केलेली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला 2000 MCQ पेक्षा जास्त MCQची प्रॅक्टिस होणार आहे. 2000+ MCQ क्वेश्चनची तुम्हाला या टेस्ट सिरीजमध्ये काय होणार आहे, प्रॅक्टिस होणार आहे. आणि आपण या टेस्ट सिरीजची प्राईस आपण सर्वसाधारण घरातील आणि शेतकऱ्याची मुलं आहोत याचाच विचार करून आपण या टेस्ट सिरीजची प्राईस फक्त 99 रुपये ठेवली आहे. माझे असे प्रश्न सजेशन राहील की एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला भरपूर टेस्ट भेटत आहेत, याचा तुम्ही पुरेपूर फायदा करून घ्यावा. परत या टेस्टचा रेटही वाढू शकतो. त्यासाठी आत्ताच आपली टेस्ट सिरीज तुम्ही परचेस करू शकता. फक्त 99 रुपये ठेवलेली आहे. आणि आपली ही टेस्ट सिरीज लिंकच्या स्वरूपात असणार आहे. लिंकच्या स्वरूपात म्हणजे तुम्ही डायरेक्ट लिंकवरती टच करून तुम्हाला दिलेला कॅन्डिडेट ID टाकून तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन टेस्ट देऊ शकता. किती टेस्ट आहेत, 10+ फुल लेंथ टेस्ट आणि 15+ टेक्निकल फुल लेंथ टेस्ट. आणखी याच्यामध्ये 2 ते 3 टेस्ट आपण एक्स्ट्रा देणार आहोत. तुम्हाला जर टेस्ट सिरीज घ्यायची असल्यास तुम्हाला खालील दिलेल्या नंबरवरती 7066 29 28 67 या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे. तिथे तुम्हाला संपूर्ण टेस्ट सिरीजबद्दल माहिती दिली जाईल. चला, इथे कसल्याही प्रकारचा आपण वेळ जास्त न घेता आपण टेस्ट नंबर 13मध्ये विचारलेल्या क्वेश्चनचं काय करू, ॲनालिसिस करू. तर चला, क्वेश्चन नंबर 1 काय विचारला पहा. फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम काय सूचित करतो ते विचारलेला आहे. आपल्याला माहिती असेल फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम आणि आपल्याला काय फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम, अशा प्रकारे 2 प्रकारचे नियम आहेत. फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा म्हणजेच आपला राईट हँड कुठं वापरतो आपण, तर आपण तो DC जनरेटरमध्ये काय करतो, यूज करतो. आणि फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा म्हणजे लेफ्ट कुठे यूज करतो, तर आपण तो DC मोटरमध्ये काय करतो, यूज करतो. राईट DC जनरेटर आणि लेफ्ट काय करतो आपण, DC मोटरमध्ये यूज करतो. तर मग काय विचारले, फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम काय सूचित करतो ते विचारलेला आहे. आपल्याला माहित असेल फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम काय करतो सूचित, तर प्रेरित EMFची दिशा काय करतो, दाखवतो. फ्लेमिंगच्या मते उजव्या हाताच्या तळ हाताची तिन्ही बोटे, जसे आपला अंगठा असेल, मधले बोट, तर्जनी, हे काय करतात, आपली तर्जनी आहे ती काय करते, चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवते. आपला अंगठा आहे ते काय करतो, लागू केलेल्या गतीची दिशा काय करतो, डायरेक्शन दाखवतो. आणि आपले जे मधले बोट आहे ते काय करतं, प्रेरित EMFची दिशा दर्शवते.
तर मग फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम काय सूचित करतो, तर प्रेरित EMF ची दिशा. तर मग याचा राईट आन्सर काय राहील, ऑप्शन नंबर 3 राईट आन्सर राहील. प्रेरित EMF ची दिशा फ्लेमिंगचा उजवा हात काय करतो, सूचित करतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 काय विचारला पहा. काय म्हणतोय क्वेश्चन, चुंबकीय शक्तीच्या मागे फ्लक्स घनता मागे पडणे म्हणजे काय. आपल्याला माहित असेल एखाद्या लोखंडाच्या तुकड्यावर जर आपण चुंबकीय बल लावल्यास त्यामध्ये काय होते, फ्लक्स घनता तयार होते. जर चुंबकीय शक्ती हळूहळू शून्यावर कमी केली गेली तरी फ्लक्सची घनता म्हणजे आपली काय डेन्सिटी शून्य होत नाही, परंतु त्याच्या मागे थोडीशी राहते. त्या गुणधर्माला आपण काय म्हणतो, आपण त्याला काय म्हणतो, हिस्टेरिसिस म्हणतो. याचं राईट आन्सर काय राहील, चुंबकीय शक्तीच्या मागे फ्लक्स घनता मागे पडणे म्हणजेच काय आपलं हिस्टेरिसिस नुकसान. हिस्टेरिसिस नुकसान ऑप्शन नंबर 2 राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 काय विचारला पहा. काय म्हणतो क्वेश्चन, पॉवर फॅक्टर ऑफ RC सर्किट. काय RC सर्किटचा पॉवर फॅक्टर काय आहे. आपल्याला माहित असेल आपलं RC सर्किट, परत RL सर्किट आणि दुसरं कोणतं RLC सर्किट, असे 3 प्रकारचे सर्किट आहेत. RC सर्किटचा पॉवर फॅक्टर काय आहे, तर सर्वांना माहिती आहे RC सर्किटचा पॉवर फॅक्टर काय आहे, तर लीडिंग आहे. आणि RL सर्किटचा पॉवर फॅक्टर काय आहे, लॅगिंग आहे. आणि RLC सर्किटचा पॉवर फॅक्टर काय आहे, युनिटी आहे. तर मग आपल्याला विचारला काय RC सर्किटचा पॉवर फॅक्टर, तर RC सर्किटचा पॉवर फॅक्टर काय आहे, तर तो लीडिंग आहे. काय लीडिंग आहे, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 काय विचारला पहा. काय म्हणतो क्वेश्चन, पीक फॅक्टरचे गुणोत्तर आहे. काय पीक फॅक्टरचे गुणोत्तर आपल्याला माहिती आहे फॉर्म फॅक्टर आणि पीक फॅक्टर. तर पीक फॅक्टरचे आपल्याला काय विचारले, गुणोत्तर विचारलेलं आहे. आपल्याला माहित असेल पीक फॅक्टरचे काय आहे गुणोत्तर, तर मॅक्झिमम व्हॅल्यू डिवायडेड बाय काय असते, RMS व्हॅल्यू असते. काय असते, पीक फॅक्टर बरोबर काय असते, मॅक्झिमम व्हॅल्यू डिवायडेड बाय RMS व्हॅल्यू. तसेच फॉर्म फॅक्टरचं काय असतं, तर फॉर्म फॅक्टरचं काय असतं, RMS व्हॅल्यूवरती असते, RMS व्हॅल्यूवरती, आणि डिवायडेड बाय काय असते, ॲव्हरेज व्हॅल्यू. हे काय झालं फॉर्म फॅक्टरचं, कोणतं फॉर्म फॅक्टर. आणि पीक फॅक्टरचं काय गुणोत्तर पाहिलं, मॅक्झिमम व्हॅल्यू डिवायडेड बाय RMS व्हॅल्यू. असं ऑप्शनमध्ये कुठे दिसतंय, तर ऑप्शन नंबर किती 4 मध्ये दिसतंय, मॅक्झिमम व्हॅल्यू टू RMS व्हॅल्यू. आणि पीक फॅक्टरची व्हॅल्यू किती असते, √2 असते. √2 म्हणजेच किती असते, 1.41 एवढी असते. आणि आपला फॉर्म फॅक्टर आहे त्याची व्हॅल्यू किती असते, 1.11 एवढी असते. ही फॉर्म फॅक्टरची आणि ही काय आहे पीक फॅक्टरची आहे. मग याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर किती पाहिलं, ऑप्शन नंबर 4 पाहिलं. पीक फॅक्टरचे गुणोत्तर काय, मॅक्झिमम व्हॅल्यू टू RMS व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 काय विचारला पहा. काय म्हणतो क्वेश्चन, वेन द प्लेट एरिया ऑफ कॅपॅसिटर इन्क्रीज. म्हणजे काय, जेव्हा कॅपॅसिटरचे क्षेत्र वाढते तेव्हा खालीलपैकी काय परिणाम होईल. म्हणजे कॅपॅसिटन्स वाढेल, कॅपॅसिटन्सवर काही परिणाम होणार नाही, की कॅपॅसिटन्स कमी होईल, ते विचारलेलं आहे. तर आपल्याला हा कॅपॅसिटरचा फॉर्म्युला असेल काय, कॅपॅसिटर इज इक्वल टू A/D. हा फॉर्म्युला माहीत असेल. A म्हणजे एरिया, D म्हणजे डिस्टन्स आणि C म्हणजे आपला कॅपॅसिटन्स. तर एरिया आणि कॅपॅसिटन्स कसे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत, म्हणजे समप्रमाणात आहेत. जर एरिया वाढला तर कॅपॅसिटन्स सुद्धा काय होईल, वाढेल. आणि जर कॅपॅसिटन्स कमी झाला तर एरिया सुद्धा काय होईल, कमी होईल. कसे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि कॅपॅसिटन्स आणि डिस्टन्स हे कसे आहेत, हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल. जर डिस्टन्स वाढला तर कॅपॅसिटन्स काय होईल, कमी होईल. आणि डिस्टन्स जर कमी झाला तर कॅपॅसिटन्स काय होईल, वाढेल. कसे कॅपॅसिटन्स आणि डिस्टन्स हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. एक वाढला तर एक कमी होतो. आणि एरिया आणि कॅपॅसिटन्स कसे डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे समप्रमाणात आहे. जर एरिया वाढला तर कॅपॅसिटन्स सुद्धा वाढणार, आणि जर एरिया कमी झाला तर कॅपॅसिटन्स सुद्धा काय होईल, कमी होईल. तर मग काय म्हणतोय क्वेश्चन, वेन द प्लेट एरिया ऑफ कॅपॅसिटर इन्क्रीज. म्हणजे काय, जेव्हा कॅपॅसिटरचे क्षेत्र वाढते तेव्हा काय होईल, तर मग आपला कॅपॅसिटन्स सुद्धा काय होईल, वाढेल. कारण की कसे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील. कॅपॅसिटन्स इन्क्रीज म्हणजे कॅपॅसिटन्स सुद्धा काय होईल, वाढेल एरिया वाढल्यामुळे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 काय विचारला पहा. काय म्हणतो क्वेश्चन, फॉर फ्रिक्वेन्सी ऑफ 200 हर्ट्ज द टाइम पिरियड विल बी. आपल्याला काय करायचं आहे, टाइम पिरियड काढायचा विचार. आपल्याला काय दिली,
200 हर्ट्ज काय दिली, फ्रिक्वेन्सी दिली आणि तिचा आपल्याला काय काढायचा आहे, कालावधी काढायचा आहे, म्हणजे आपल्याला टाइम पिरियड काढायचा आहे. आपल्याला टाइम पिरियडचा फॉर्म्युला माहित असेल, टाइम पिरियड इज इक्वल टू काय असतो, 1/फ्रिक्वेन्सी हा फॉर्म्युला असतो. तर मग आपण ह्या फॉर्म्युलामध्ये काय करू, किमती इनपुट करून घेऊ. टाइम पिरियड इज इक्वल टू 1/फ्रिक्वेन्सी किती दिली आपल्याला, फ्रिक्वेन्सी आपल्याला 200 हर्ट्ज दिली. मग 200 हर्ट्जनी 1 ला भाग जातो का, नाही. मग काय करावं लागेल आपल्याला, 1 वर 3 शून्य द्यावं लागेल, तेव्हा आपला 200नी भाग जाईल. मग वरती काय करू आपण, 3 शून्य देऊ. मग आपल्याला पॉईंटमध्ये उत्तर येईल किती, 3 शून्य दिल्यामुळे 3 पॉईंट येतील. मग हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, 2 पंचे 10. तर मग आपलं किती उत्तर आलं, 0.005 आलं. असं ऑप्शन नंबर कुठं दिसतंय, तर ऑप्शन नंबर आपल्याला 4 दिसतंय, 0.005 सेकंद. आपला टाइम पिरियड किती आला, 0.005 सेकंद आलेला आहे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर किती पाहिला आपण, ऑप्शन नंबर 4 राईट आन्सर पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 काय विचारलाय पहा, काय म्हणतोय, विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ वायरिंग इज प्रिफर्ड फॉर वर्कशॉप लाइटिंग. म्हणजे काय, वर्कशॉपच्या लाइटिंगसाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वायरिंगला आपण काय करतो, प्राधान्य दिले जाते ते विचारलेलं. आपल्या कोणत्या वर्कशॉपच्या प्रकाशासाठी खालीलपैकी कोणत्या वायरिंगला आपण प्राधान्य देतो, तर आपण कन्सील कंडक्ट वायरिंगला काय करतो, प्राधान्य देतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 3 राहील. कन्सील कंडक्ट वायरिंगला आपण काय करतो, प्राधान्य देतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 काय विचारला पहा, काय म्हणतोय क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अर्थ इलेक्ट्रोड इन प्लेट आर्थिंग. म्हणजे काय, प्लेट आर्थिंग मध्ये खालीलपैकी कोणता अर्थ इलेक्ट्रोड वापरला जातो. आपण आर्थिंग किती मुख्यतः 3 प्रकारच्या आर्थिंग करतो. कोणती, एक पाईप आर्थिंग असेल, दुसरं रॉड आर्थिंग आणि तिसरी कोणती असती, आपली प्लेट आर्थिंग असती. तर आपण मुख्यतः 3 प्रकारचे आर्थिंग करतो, प्लेट आर्थिंग, रॉड आर्थिंग आणि पाईप आर्थिंग करतो. त्याच्यातले आपल्याला काय विचारले, प्लेट आर्थिंग मधील काय, प्लेट आर्थिंग विच ऑफ द फॉलोइंग इज प्रिफर्ड फॉर इलेक्ट्रोड इन प्लेट आर्थिंग. प्लेट आर्थिंग मधील इलेक्ट्रोड कोणता वापरला जातो, तर आपण प्लेट आर्थिंग मध्ये काय करतो, प्लेट इलेक्ट्रोडच काय करतो, यूज करतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 5 राईट आन्सर राहील. प्लेट आर्थिंग मध्ये काय करतो आपण, प्लेट इलेक्ट्रोडचा यूज करतो. आणि प्लेट आर्थिंगचा आकार किती असतो, तर आपल्याला माहित असेल 60 इंटू 3.15 mm. हे काय सेंटीमीटर मध्ये, 60 इंटू 60 काय सेंटीमीटर आहे, आणि 3.15 काय आहे mm आकाराची. आपण कोणतं हे जी आय प्लेट जमिनीच्या आत आपण काय केली जाते, पुरली जाते. म्हणून याचा राईट आन्सर आपण पाहिलेला आहे, प्लेट इलेक्ट्रोड वापरतो आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 काय विचारलाय पहा, विच डायोड परमिट करंट फ्लो इन रिव्हर्स बायस अल्सो. म्हणजे खालीलपैकी कोणता डायोड रिव्हर्स बायस मध्ये देखील विद्युत प्रवाहास परवानगी देतो. आपल्याला आपला झिनर डायोड माहित असेल, झिनर डायोड हा काय आहे, पीएन जंक्शन डायोडचा एक प्रकार आहे. झिनर डायोड हा नेहमी आपण कसा करतो, रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट करतो. झिनर डायोड हा डीसी मध्ये वापरला जातो, कशासाठी, तर व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो. कशा, डीसी सर्किट मध्ये, डीसी मध्ये वापरला जातो, व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवण्यासाठी. मग काय विचारलंय, मग कोणता डायोड रिव्हर्स बायस मध्ये देखील विद्युत प्रवाहास परवानगी देतो, तर आत्ताच पाहिला आपण, तो झिनर डायोड आहे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 1 राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10 काय विचारलाय पहा, काय म्हणतो क्वेश्चन, वायरिंग सिस्टम मध्ये सर्वात स्वस्त आणि सोपी पद्धत आहे. काय, वायरिंग सिस्टम मध्ये सर्वात स्वस्त आणि सोपी पद्धत आहे. आपल्याला क्लिट वायरिंग माहित असेल. काय, क्लिट वायरिंग इन्स्टॉलेशन सिस्टम ही काय, एक तात्पुरत्या प्रकाराची वायर इन्स्टॉलेशन सिस्टम आहे. यामध्ये केबल आपण काय करू शकतो, सहजपणे स्थापित आणि काढला जाऊ शकतो. म्हणून ही काय आहे, सर्वात स्वस्त आणि सोपी पद्धत आहे. ती कोणती, क्लिट वायरिंग. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील, क्लिट वायरिंग. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11 काय विचारलाय पहा, काय म्हणतो क्वेश्चन,
विच होल्डर इज यूज्ड ऑन अ फ्लॅट सरफेस ऑन द ग्राउंड ब्लॉक वुडन बोर्ड. म्हणजे काय, आपलं राऊंड ब्लॉक लाकडी बोर्डच्या पृष्ठभागावर कोणता होल्डर वापरला जातो. काय, आपला राऊंड ब्लॉक लाकडी बोर्डच्या पृष्ठभागावर आपण कोणता होल्डर वापरतो, तर तिथं आपण बॅटन होल्डर काय करतो, यूज करतो. ऑप्शन नंबर किती राईट आन्सर राहील. बॅटन होल्डर कुठे दिसतंय, ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतंय. बॅटन होल्डर यूज करतो. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12 काय विचारला पहा. काय म्हणतोय क्वेश्चन, सेपरेट डिस्ट्रीब्युशन बोर्ड शॅल बी यूज फॉर. म्हणजे काय, डॅश यासाठी स्वातंत्र्य वितरण बोर्ड वापरला जातो. कशासाठी स्वातंत्र्य वितरण बोर्ड वापरला जातो, खालीलपैकी लाईट अँड पॉवर सर्किटसाठी, का लाईट अँड फॅन सर्किटसाठी, की लाईट अँड LED सर्किटसाठी, नन ऑफ दी की ऑल ऑफ दिस. तर आपण काय, स्वातंत्र्य वितरण बोर्ड खालीलपैकी लाईट आणि पॉवर सर्किटसाठी काय करतो, स्वातंत्र्य वितरण बोर्ड वापरतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 1 राईट आन्सर, लाईट अँड पॉवर सर्किट. 1 नंबर राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 13 काय विचारला पहा. काय म्हणतोय क्वेश्चन, व्हॉट इज द आउटपुट व्होल्टेज ऑफ लिथियम सेल. काय, लिथियम सेलचे आउटपुट व्होल्टेज काय आहे ते विचारलेलं आहे. सर्वांना माहीत असेल लिथियम सेलचे आउटपुट व्होल्टेज हे किती असते, तर ते 2.5 व्होल्ट एवढे आउटपुट व्होल्टेज असते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 3 मध्ये दिले 2.5 व्होल्ट लिथियम सेलचे आउटपुट व्होल्टेज असते. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 14 काय विचारला पहा. काय म्हणतोय क्वेश्चन, व्हॉट हॅपन टू द टर्मिनल व्होल्टेज ऑफ सेल इफ लोड इन्क्रीज. म्हणजे काय, जर लोड वाढला तर सेलच्या टर्मिनल व्होल्टेजवर काय परिणाम होईल. आपल्याला माहित असेल काय, जर लोड वाढला सेलच्या टर्मिनल व्होल्टेज काय होईल, कमी होईल का जास्त होईल, तर ते काय होईल, जर लोड वाढला तर सेलचे टर्मिनल व्होल्टेज काय होते, कमी होते, म्हणजे डिक्रीज होते. असं ऑप्शन कुठे दिसते, डिक्रीज, तर ऑप्शन नंबर 4 दिसते, काय होईल, डिक्रीज होते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 पाहिलेला आहे. जर लोड वाढला तर सेलच्या टर्मिनल व्होल्टेज काय होते, कमी होते. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 15 काय विचारला पहा. काय म्हणतोय, द रिलेटिव्ह परमिएबिलिटी इज लेस दॅन युनिटी इन केस ऑफ. म्हणजे काय, रिलेटिव्ह परमिएबिलिटी एकतेच्या बाबतीत कमी आहे. म्हणजे एकपेक्षा कोणत्या मटेरियलची परमिएबिलिटी आहे, एकपेक्षा कमी कोणत्या मटेरियलची परमिएबिलिटी आहे. आपल्याला माहित असेल मुख्यतः 3 प्रकारचे काय आपले पदार्थ मटेरियल पडलेले आहेत. कोणते, फेरोमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक असे 3 प्रकारचे काय आहेत, मुख्यत्व पदार्थाचे प्रकार आहेत. आपल्याला माहित असेल डायमॅग्नेटिक मटेरियलची परमिएबिलिटी, आपला काय म्हणतो मी, डायमॅग्नेटिक एकपेक्षा काय असते, कमी असते. दुसरा आपला कोणता असतो, पॅरामॅग्नेटिक मटेरियल, त्याची काय असते, एकपेक्षा स्लाइटली मोर दॅन 1 असते. म्हणजे एकपेक्षा थोडी जास्त काय असते, परमिएबिलिटी असते. आणि आपला जो फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे त्याची परमिएबिलिटी ही एकपेक्षा खूप जास्त असते. काय, एकपेक्षा खूप जास्त असते. डायमॅग्नेटिक परमिएबिलिटी कशी असते, एकपेक्षा कमी असते. आणि पॅरामॅग्नेटिकची स्लाइटली मोर दॅन 1 असते, म्हणजे एकपेक्षा थोडी जास्त असते. आणि फेरोमॅग्नेटिक मटेरियलची काय असते, एकपेक्षा खूप जास्त असते. तर विचारले काय, द रिलेटिव्ह परमिएबिलिटी इज लेस दॅन युनिटी. म्हणजे लेस दॅन युनिटी म्हणजे एकपेक्षा कोणाची परमिएबिलिटी कमी आहे, तर ती डायमॅग्नेटिक मटेरियलची आहे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 5 राईट आन्सर राहील, डायमॅग्नेटिक मटेरियल. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 16 काय विचारला पहा. काय म्हणतोय क्वेश्चन, गिलवर्ट्स इज द युनिट ऑफ. म्हणजे गिलवर्ट हे खालीलपैकी कशाचे एकक आहे ते विचारलेलं आहे. बऱ्याच वेळा हा क्वेश्चन परीक्षामध्ये विचारले गेलेला आहे. गिलवर्ट्स हे कशाचे युनिट आहे, तर ते आपल्याला माहीत असेल गिलवर्ट्स हे MMFचे काय आहे, युनिट आहे. आणि MMFचे दुसरे युनिट अजून काय आहे, तर एम्पियर टन आणि गिलवर्ट्स. काय, एम्पियर टन आणि गिलवर्ट्स हे काय आहे, MMFचे म्हणजे मॅग्नेटोमोटिव्ह फोर्सचे काय आहे, ते युनिट आहे. म्हणून याचा राईट आन्सर काय राहील, ऑप्शन नंबर 2 राहील. गिलबर्ट हे कशाचे युनिट आहे, तर MMF म्हणजेच मॅग्नेटोमोटिव्ह फोर्सचे युनिट आहे. आणि दुसरे कोणते आहे, एम्पियर टन हे युनिट
आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17 काय विचारला पहा. काय म्हणतोय क्वेश्चन, which device is used to store electric energy in the form of electrostatic energy. म्हणजे काय, इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जीच्या स्वरूपात विद्युत ऊर्जा साठवण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते ते विचारलेलं आहे. काय, इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जीच्या स्वरूपात विद्युत ऊर्जा खालीलपैकी कोण साठवून ठेवतं, तर खालीलपैकी कॅपॅसिटर आहे तो काय करतो, इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जीच्या स्वरूपात काय करतो, आपली विद्युत ऊर्जा कॅपॅसिटर काय करतो, साठवून ठेवतो. म्हणून याचं राईट आन्सर काय राहील, ऑप्शन नंबर 3 दिसते. काय, कॅपॅसिटर हा काय करतो, विद्युत ऊर्जा साठवून ठेवतो. म्हणून याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18 काय विचारलं पहा. काय म्हणतोय क्वेश्चन, द कंट्रोल force employed in indicating instrument which can be kept in any position is. म्हणजे कोणत्याही स्थितीत वापरले जाणारे इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये डॅश द्वारे कंट्रोलिंग टॉर्क प्रदान केला जातो. आपल्याला माहिती असेल कंट्रोलिंग टॉर्क मुख्यतः 2 प्रकारचे आहेत. एक कोणता आहे, एक ग्रॅव्हिटी कंट्रोल टॉर्क आणि दुसरा कोणता आहे आपला स्प्रिंग कंट्रोल टॉर्क. कोणता, स्प्रिंग कंट्रोल टॉर्क आणि ग्रॅव्हिटी कंट्रोल टॉर्क, असे मुख्यतः 2 कंट्रोलिंग टॉर्क आहेत. तर मग आपल्याला विचारलाय काय, इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये कोणता टॉर्क प्रदान केला जातो ते विचारलेला आहे. तर इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये खालीलपैकी स्प्रिंग कंट्रोल टॉर्क काय केला जातो, प्रदान केला जातो. ऑप्शन नंबर 2 राईट आन्सर राहील. स्प्रिंग कंट्रोल हा इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये काय केला जातो, प्रदान केला जातो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19 काय विचारला पहा. काय म्हणतोय क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग डॅम्पिंग मेथड्स इज यूज इन परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉइल. म्हणजे PMMC इन्स्ट्रुमेंट म्हणजे परमनंट मॅग्नेट मूव्हिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये खालीलपैकी कोणती डॅम्पिंग पद्धत वापरली जाते ती विचारलेली आहे. आपलं जे PMMC इन्स्ट्रुमेंट आहे ते फक्त DC सप्लायवरती काय करतं, वर्क करतं. आणि जसे की याचे ॲप्लिकेशन सांगायचे झाले असता, याचे ॲप्लिकेशन काय आहे, PMMC इन्स्ट्रुमेंटचे ॲप्लिकेशन काय आहे, आपलं ॲममीटर असेल, परत दुसरं काय आपलं होल्ट मीटर असेल, हे याचे काय आहेत, ॲप्लिकेशन आहेत. आणि या इन्स्ट्रुमेंटमध्ये कोणती कंट्रोल टॉर्क वापरला जातो, तर यामध्ये स्प्रिंग कंट्रोल टॉर्क वापरला जातो. काय, स्प्रिंग कंट्रोल टॉर्क वापरला जातो. या इन्स्ट्रुमेंटमध्ये कोणता टॉर्क वापरला जातो, कंट्रोल टॉर्क, तर स्प्रिंग कंट्रोल टॉर्क वापरला जातो. आणि या मीटरमध्ये ED करंट डॅम्पिंग वापरली जाते. मग आपल्याला तेच विचारलेलं आहे, PMMC इन्स्ट्रुमेंटमध्ये कोणती डॅम्पिंग वापरली जाते, तर ती काय आहे, ED करंट डॅम्पिंग वापरली जाते. म्हणून याचा राईट आन्सर काय राहील, राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. कोणती डॅम्पिंग वापरली जाते, तर ED करंट डॅम्पिंग वापरली जाते. आणि यामध्ये इन्स्ट्रुमेंटमध्ये स्प्रिंग कंट्रोल टॉर्क वापरला जातो. आणि हे फक्त इन्स्ट्रुमेंट फक्त DC सप्लायवरतीच काय करतं, वर्क करतं. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 पाहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20 काय विचारला पहा. काय म्हणतोय क्वेश्चन, विच इलेक्ट्रिकल इफेक्ट दॅट द सिंगल फेज एनर्जी मीटर वर्क्स. म्हणजे काय, सिंगल फेज एनर्जी मीटर कोणत्या विद्युत परिणामावर कार्य करतं. आपलं जे सिंगल फेज एनर्जी मीटर आहे ते कोणत्या परिणामावर, विद्युत परिणामावर कार्य करते, तर ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या विद्युत परिणामावर काय करते, वर्क करते. काय, सिंगल फेज एनर्जी मीटर हे इलेक्ट्रोमॅग्नेट इंडक्शनच्या विद्युत परिणामावर वर्क करते, कार्य करते. तर कशावरती करते, तर इंडक्शन इफेक्टवरती. याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राईट आन्सर राहील. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या विद्युत परिणामावर कार्य करते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21 काय विचारला पहा. काय म्हणतोय क्वेश्चन, द मीटर यूज टू मेजर द टेम्परेचर ऑफ फर्नेस इज. म्हणजे काय, फर्नेसचे तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते मीटर वापरले जाते. तर आपल्याला सर्वांना माहीत असेल
फर्नेसचे तापमान मोजण्यासाठी आपण पायरोमीटरचा काय करतो यूज करतो. तर पायरोमीटर कुठे दिसतंय तर ऑप्शन नंबर 1 मध्येच दिलं आहे. म्हणून याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर 1 राहील. काय टेम्परेचर ऑफ फर्नेस काय फर्नेसचे तापमान कशाने मोजतो तर पायरोमीटरनी मोजतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22 काय विचारला पहा. काय म्हणतो क्वेश्चन, कॅल्क्युलेट द पॉवर फॅक्टर ऑफ कॉईल हॅव्हिंग रेजिस्टन्स ऑफ 24 ओम, ड्रॉ द करंट ऑफ 5 एम्पियर ॲट 240 व्होल्ट बाय 50 हर्ट्ज AC सप्लाय. म्हणजे काय दिलं आपल्याला 240 व्होल्ट काय दिलाय सप्लाय दिलेला आहे. 50 हर्ट्ज AC सप्लाय पुरवठ्यावर 5 एम्पियर करंट असल्यास 24 ओहम रेजिस्टन्स असलेल्या कॉईलचा काय करायचा आपल्याला पॉवर फॅक्टर काढायचा आहे. तर मग आपल्याला गिवन डाटा काय काय दिला आहे पाहू. आपल्याला गिवन डाटा काय काय दिला पहा. रेजिस्टन्स किती दिला आहे आपल्याला 24 ओहम दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला व्होल्टेज किती दिले, व्होल्टेज 240 व्होल्ट दिलेलं आहे. आणि आपल्याला फ्रिक्वेन्सी किती दिली, फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज दिलेली आहे. आणि करंट किती दिला आपल्याला, करंट 5 एम्पियर दिलेला आहे. तर मग आपल्याला विचारलंय काय पॉवर फॅक्टर, कॉईलचा पॉवर फॅक्टर विचारलेला आहे. तर मग आपल्या इथं कोणता फॉर्म्युला लागू होईल पॉवर फॅक्टरचा लागू, तर पॉवर फॅक्टर इज इक्वल टू कोणता R/Z हा काय होईल आपल्याला इथे फॉर्म्युला लागू होईल. तर मग आपल्याला रेजिस्टन्स किती दिलाय, रेजिस्टन्स आपल्याला 24 ओहम दिलाय. झेड दिलाय का, झेड दिलेला नाही. आपल्याला काय करावं लागेल, इम्पिडन्स काढावं लागेल. तर इम्पिडन्स काढायचं झाले असतं आपल्याला इम्पिडन्स काढण्यासाठी काय करावं लागेल, इम्पिडन्स झेड इज इक्वल टू V/I आपल्याला काय करावं लागेल तेव्हा आपला काय निघेल, इम्पिडन्स निघेल. तर आपल्याला व्होल्टेज किती दिले 240 आणि करंट किती दिलाय, करंट 5 एम्पियर दिलाय. 5 चोक 20 आणि 5 8 40. तर आपला इम्पिडन्स किती आला 48 ओहम आलेला आहे. तर मग काय करू आपण पॉवर फॅक्टरच्या काय करू, पॉवर फॅक्टरच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती इनपुट करून घेऊ. पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे R/Z. तर मग रेजिस्टन्स आपल्याला रेजिस्टन्स किती दिलेला आहे 24 ओहम आणि आपल्याला झेड किती आत्ता आला, तर झेड आत्ता आपण काढला 48 ओहम आलेला आहे. 48 ने 24ला भाग जातो का, नाही. तर मग काय करू आपण वरती 0 देऊ, इकडं पॉईंटमध्ये उत्तर येईल. मग 48 हा मोठा भाग होईल. मग ह्याची काय करू वरती 2 ने काय जातो भाग जातो. मग ह्याची हाफ करून घेऊ. वरती 240चा हाफ किती होईल 120 डिवायडेड बाय 24, 24 पाचा 20, 120, 24 पाचा 120. तर मग आपला पॉवर फॅक्टर किती आला, कॉईलचा पॉवर फॅक्टर किती आला 0.5 काय आला पॉवर फॅक्टर आला. तर ऑप्शन मध्ये कुठे दिसतंय 0.5, तर ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 4 राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन, आय होप हा तुम्हाला क्वेश्चन समजला असेल. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो पहा, क्वेश्चन नंबर 23 काय विचारलाय, विच मटेरियल इज यूज्ड इन सोलार सेल. म्हणजे काय सोलार सेलमध्ये कोणती सामग्री वापरली जाते ते विचारलेलं आहे. कशामध्ये, सोलार सेलमध्ये कोणती सामग्री वापरली जाते ती विचारलेलं आहे. आपल्याला माहित असेल सोलार सेल बनवण्यासाठी आपण कोणत्या सामग्रीचा यूज करतो, तर आपण तिथे सिलिकॉनचा काय करतो यूज करतो. म्हणून याचं राईट आन्सर काय राहील, ऑप्शन नंबर 2 राईट आन्सर राहील. सोलार सेलमध्ये सोलार सेल आपण सिलिकॉन या सामग्रीपासून बनवतो. म्हणून याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24 काय विचारला पहा. काय म्हणतोय क्वेश्चन, व्हॉट इज द फंक्शन ऑफ पेनस्टॉक इन हायड्रो पॉवर स्टेशन. म्हणजे काय जलविद्युत केंद्रामध्ये पेनस्टॉकचे कार्य काय आहे ते विचारलेलं आहे. पेनस्टॉकचे कार्य काय आहे ते विचारलेलं आहे. आपल्याला माहित असेल जलविद्युत केंद्रामध्ये पेनस्टॉकचे कार्य काय आहे, तर पेनस्टॉकचे कार्य असे आहे की टर्बाईन पर्यंत काय करायचं, पाणी वाहून न्यायचं. सर्ज टँक पासून काय करायचं, टर्बाईन पर्यंत पाणी वाहून नेण्याचे काम कोणाचं आहे, तर ते पेनस्टॉकचे आहे. मग आपल्याला तेच ऑप्शन मध्ये पहा, ऑप्शन काय म्हणतोय, कॅरीज वॉटर टू टर्बाईन. म्हणजे काय टर्बाईन पर्यंत पाणी वाहून नेणे. मग आपलं राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 1च राईट आन्सर राहील. टर्बाईनचे कार्य काय आहे, पेनस्टॉकचे कार्य काय आहे, तर टर्बाईन पर्यंत पाणी वाहून नेण्याचे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 1च राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24 काय विचारला पहा. काय म्हणतोय क्वेश्चन,
विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड ॲज सुपिरियर क्वालिटी ऑफ कोल, म्हणजे खालीलपैकी कोणता कोळसा उच्च दर्जाचा मानला जातो, म्हणजे खालीलपैकी कोणत्या कोळशाची कॅलोरिफिक व्हॅल्यू सर्वात जास्त असेल. काय आपल्याला सर्वात जास्त विचारली, काय कॅलोरिफिक व्हॅल्यू सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या कोळशाची असेल ते विचारलेलं आहे. आपल्याला माहित आहे सर्वात जास्त कॅलोरिफिक व्हॅल्यू ही कुणाची जास्त असते, कोणत्या कोळशाची, तर ते अँथ्रासाइट असतो. 2 नंबरला परत कोणता येतो आपला बिटुमिनस येतो, परत 3 नंबरला लिग्नाइट, 4 नंबरला आपला पीठ येतो. तर आपल्याला असा क्वेश्चन विचारला सर्वात जास्त ॲश कंटेंट कोणाचे, तर सर्वात जास्त ॲश कंटेंट हे पीठ या कोळशाचे सर्वात जास्त ॲश कंटेंट आहे. आणि सर्वात कमी ॲश कंटेंट कोणाचे, तर ते अँथ्रासाइटचे काय आहे, सर्वात कमी अँथ्रासाइटचे ॲश कंटेंट कमी आहेत. सर्वात कमी कॅलोरिफिक व्हॅल्यू कोणाची असेल, तर ती पीठ या कोळशाची काय असेल, सर्वात कमी कॅलोरिफिक व्हॅल्यू असेल. मग आपल्याला विचारलंय काय, विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड टू सुपिरियर क्वांटिटी ऑफ कोल, खालीलपैकी खालीलपैकी चांगला कोळसा कोणता आहे ते विचारलेलं आहे. याच्यामध्ये अँथ्रासाइट तर दिसत नाही, मग त्यानंतर कोणता आहे आपला बिटुमिनस, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 3 राईट आन्सर राहील.